मुंबई आणि परिसरामध्ये सीएनजीचा तुटवडा, गेल कंपनीच्या सीएनजी पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्यामुळे रिक्षा टॅक्सीच्या लांबच लांब रांगा। पुण्यातील कोरेगाव पार्क जमिनीच्या वारसांची झी 24 तासच्या कार्यालयाला भेट, जमीन गैरव्यवहार उघडकीला आणल्याबद्दल झी 24 तासचं कौतुक, झी 24 तासचे मानले आभार। झी 24 तासनं उघडकीला आणलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणाचा अहवाल येणार, चौकशी समिती दस्त नोंदणीमधील अनियमिततेसंदर्भात अहवाल आज सादर करणार। महायुतीच्या निर्णयामुळे निवडणुकीतून बाजूला, उमेदवारी नाकारल्यानंतर राजन साळवी यांचे पुत्र अथर्व यांचं पत्र व्हायरल। डोंबिवलीमध्ये भाजपचा शिवसेनेला धक्का, अनमोल म्हात्रेंचा भाजपमध्ये पक्षप्रवेश, पक्षप्रवेशाबाबत भाजपकडून गुप्तता ठेवण्यात आली। बिबट्यांच्या हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली, दुपारी मंत्रालयामध्ये बैठकीचं आयोजन, 1:30 वाजता बैठक होणार। रायगडावर कचरा टाकणाऱ्यांवर अभिनेता प्रवीण तरडेंचा संताप, कचरा टाकणाऱ्या पर्यटकांनी गडावर येऊ नये, प्रवीण तरडेंनी कचरा टाकणाऱ्यांना सुनावलं। लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, ई-केवायसी साठी पुन्हा मुदतवाढ, 31 डिसेंबरपर्यंत ई-केवायसी करण्याच्या सूचना।